टार्गेट अगदी सेट केलं आणि त्यासाठी पाहू शकतात की धीरज सोमन हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल फलकावरती उभी केली आहे. तब्बल 43 धावांची तुफानी पारी. त्यामध्ये पाहू शकतात की रामदासच्या बॅटमधनं तब्बल आपण पाहू शकतात की 20 धावा एक्झिक्यूट झाल्या आणि त्याच्यानंतर धावांचा वेग जर पाहिला तर तो 43 आकड्यावरती पोहोचला गेलाय. शेवटच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीचा कमबॅक अगदी रवींद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तोच रवींद्र सुतार स्ट्रायकिंग एंडकडे सध्याच्या घडीला सज्ज झालाय. पहिलाच बॉल अगदी वेगानं कंप्लीट केलाय. काय भन्नाट वेग त्या बॉलवरती अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. गतीवरती स्वार झालाय आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर थोडासा काटा आतल्या बाजूने मारलाय बॉलने आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तिकडे पहिल्या बॉलवरती रवींद्र सुतार अगदी बीट झाले गेलेत. जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा आतल्या बाजूने वळवलं गेलंय. ऑफ ब्रेक इकडे केला जातोय बॉल आणि त्याचमुळे जर पाहिलं गेलं तर बॅटर सातत्याने बीट झाले गेलेत. काय जबरदस्त चेंडू अगदी टाकले जात आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर जर पाहिलं तर बाहेर ठेवलं आणि आतल्या बाजूने थोडासा मुवमेंट प्राप्त करणारा बॉल आणि त्याच मुळे 2 चेंडूवरती लगातार बॅटर बीट झाले गेलेत. रवींद्र आपण पाहू शकतात 44 धाबा फलकावरती जोडल्या गेला. धीरज अगदी आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत. व्हेरिएशन आहे, कॅपेबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे अगदी मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. आपटून टाकलेला बॉल बॅटची लागली आहे तिकडे जरूर. लॉंग स्टॉपला जात असताना जर पाहिलं तर बॉलला तिकडे अगदी स्टॉप केलंय आणि तिसऱ्या बॉलवरती देखील निर्धाव चेंडू. आता तिकडे जर पाहिलं तर रॉयल स्पोर्ट खैरपाड्याच्या डगआउटमध्ये अगदी खलबली ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं मुख्य कारण प्रथम 3 चेंडूवरती एकही धाव एक्झिक्यूट झाली नाही आहे. प्रत्येक बॉलवरती तिकडे गोलंदाजाच्या माध्यमातून व्हेरिएशन पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा व्हेरिएशन पद्धत दालित्य आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचमुळे जर पाहिलं तिकडे तर गोलंदाज अगदी बॅटर रवींद्रला बीट करत आहेत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या साला एक ओपन नाही आहे. वेगवान बॉल, सबमरीन बॉल, मनकटाचा व्यवस्थित उपयोग तिकडे केला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रवींद्र हा बॅटर अगदी बीट झाला गेला. आता आत्मविश्वास थोडासा कालच्या पाटलीवरती आला असेल कारण ज्या पद्धतीने 4 चेंडूवरती कामगिरी झाली आहे ना अगदी काबिल तारीफ आहे. अगदी जबरदस्त कामगिरी ती पाहायला मिळते आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या साल एक ओपन करू दिला जात नाही आहे. धीरज नावाचं बादल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहू शकतात की बोलायला लागलंय. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल, फ्लायटेड बॉलवरती देखील मिस झाले गेलेत. रफ्तार का सौदागर गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशा पद्धतीने करावी ना त्याचं उत्तम उदाहरण या गोलंदाजाने अगदी मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं गेलंय. धीरज सोमन त्याचं नाव आहे. अगदी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पेश केली आहे. शेवटचा बॉल रवींद्र 5 चेंडू डॉट झाले तिकडे. शेवटचा बॉल सॉफ्ट हँडने खेळत आणि तिकडे देखील पाहू शकतात की आजच्या या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक ज्या खेळाडूने टाकलं असेल त्याचं नाव आहे अर्थातच धीरज सोमन. देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी अब्सोल्युटली सुपर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 1चा खेळ तो कंप्लीट झालाय आणि धावसंख्या साल एक फलकावरती पोहोचला गेलाय तब्बली 0 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1चा खेळ कंप्लीट झालाय 0-0. चला दोन्ही संघाचे कॅप्टन अगदी आपण यायचे. ओमसाई बालखडी संघाचे कॅप्टन अगदी पोहोचले गेले. दुसऱ्या बाजूने अरुण भाऊ प्रतिष्ठान शिवसई संघाचे कॅप्टन आपण क्विकली जॉईंट व्हायचं आहे. आपण आल्याची रिपोर्टिंग अगदी करायची. चला लगेच टॉस करते यायचं आहे आपण पुढे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली आणि जबरदस्त षटक अगदी कंप्लीट केलं आहे. धीरज सोमन मेडन षटक अगदी या स्पर्धेतील पहिलं त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. फुल्लर लेनचा बॉल तिकडे चूक झाली. आता पहिल्या षटकामध्ये धाबा बनल्या नाहीत आणि तिकडे देखील प्रवीण